आणि इथून खरं तर ते या ठिकाणी आले होते आणि त्यानंतर दबा धरून बसलेल्या काही हल्लेखोरांनी सुरुवातीला त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. अंदाजे 5 ते 6 गोळ्या झाडल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती आता समोर येते. आणि या ठिकाणी जेव्हा ते आले गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर या ठिकाणी त्यांच्यावर अक्षरशः कोयत्यानं वार करण्यात आले आहेत. खरं तर या घटनेनं संपूर्ण पुणे शहरात पुन्हा एकदा मोठी खळबळ जी आहे ती उडाली आहे. पाहू शकता आपण पोलीसवाले देखील या ठिकाणी आहेत. या संपूर्ण घटनेचा जो आहे तो आढावा या ठिकाणाहून घेतला जातोय. मात्र ऐन संध्याकाळी आणि ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर ही घटना घडल्याने मोठी खळबळ जी आहे ते संपूर्ण शहरात उडाली आहे. आपण पाहू शकता नाना पेठेतील हा वर्दळीचा परिसर आहे आणि या ठिकाणी आज सायंकाळच्या सुमारास हा संपूर्ण प्रकार घडला. वनराज आंदेकर जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक आहेत आणि त्यांच्यावर अशा प्रकारे गोळीबार झाल्यानं खरं तर संपूर्ण शहरात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. अंदाजे 5 गोळ्या वनराज आंदेकर यांच्यावर झाडल्याची माहिती जी आहे ती समोर येते आहे आणि त्यानंतर गंभीर जखमी झालेल्या आंदेकर यांना तातडीनं जवळच असणाऱ्या केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या आंदेकर यांच्यावर खरं तर उपचार सुरू आहेत. मात्र ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर अशा प्रकारची घटना घडल्यानं पुन्हा एकदा संपूर्ण शहरात जी आहे ती खळबळ उडाली आहे. आपण पाहू शकता नाना पेठेतील हा परिसर आहे आणि याच परिसरात खरं तर वनराज आंदेकर हे राहण्यासाठी आहेत. इथून काही अंतरावर त्यांचं घर आहे आणि आज सायंकाळी घरातून ते बाहेर पडले होते. प्राथमिक माहितीनुसार आज आंदेकर यांच्या घरी कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमासाठी म्हणून ते बाहेर पडले होते. खरं तर आंदेकर यांच्यासोबत नेहमी त्यांचे सहकारी असतात. मात्र आज कोणीही त्या ठिकाणी नव्हतं आणि नेमकी मारेकऱ्यांनी हीच संधी साधली, हीच वेळ साधली आणि हा वर्दळीचा जो चौक आहे या चौकात हल्लेखोर आधीच दबा धरून बसले असावेत अशी शक्यता वर्तवली जाते. आणि जसे आंदेकर बाहेर पडले त्यानंतर हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. गोळ्या झाडल्या, 5 गोळ्या झाडल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती समोर येते. हाच तो घटनास्थळ आहे, हीच ती जागा आहे ज्या ठिकाणी आंदेकर यांच्यावर गोळ्या झाडल्यात. खरं तर या संपूर्ण घटनेनं संपूर्ण पुणे शहरात मोठी खळबळ उडाली. आपण पाहू शकता त्या ठिकाणी पोलिसांनी एका खडूच्या सहाय्यानं गोल सर्कल केलं. त्या ठिकाणी एक पुंगळी जी आहे ती दिसून येते. म्हणजे जवळपास प्राथमिक माहितीनुसार 5 गोळ्या आंदेकर यांच्यावर झाडण्यात आल्यात आणि त्यानंतर गंभीर जखमी झालेल्या वनराज आंदेकर यांना तातडीनं नजीकच्या रुग्णालयात जे आहे ते दाखल केलं. सध्या त्यांच्यावर उपचार